तर नमस्कार मित्रांनो, कशा सर्व मंडळी चांगलीच राहा आणि चांगलीच अशी पुन्हा एकदा आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. तर तुम्हाला मित्रांनो सांगतोय, तर नवीन असेल तर पहिला आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईबर केल्याशिवाय जाऊ नका, कारण की तुमच्या आयटमची तुम्हाला शपथ आहे. चला मित्रांनो, पुढे ब्लॉग बघत राहा. सांगेन मी ब्लॉग कसला होणार आहे. असाच मस्त की टाइमपास बोलू ब्लॉग स्टार्ट करते. खूप दिवस झालं थंड बसलेलो, आता राडा होणार बाई, कारण नाही ऐकणार. राडा तर 100% होणार मित्रांनो. चला आता डायरेक्ट ब्लॉग बघा आपला, फुल एन्जॉय. तर मित्रांनो, आता घरी आलो मस्तपैकी. घरी आलो ना, पहिल्या लाईटा लावल्या, बघू शकता लाईटा लावलेल्या आहेत. त्या लाईटा लावल्या आणि आता मी जाणार आहे रील बनवण्यासाठी. आता पहिला मस्तपैकी जेवण, जेवल्यानंतर टी व्ही बघल्यानंतर बघू. तुम्हाला सांगते पुढं, तुम्ही कंटिन्यू राहा. आता जर सांगला तर तुम्ही पुढं तुम्हाला मजा लावायची ब्लॉग बघायला. तर तो आमचा कुत्रा बघते, त्याच्याकडे इग्नोर करा जरा. चला मित्रांनो, आता डायरेक्ट जेवतो. डायरेक्ट जेवल्यानंतर भेटू. तो कुत्रा आहे आमचा जरासा सनकी. चला मित्रांनो, आणि तो आपला बघू शकता एकदम पसारा काढलेला आहे. आणि इथं आपला आयफोन दिसते मित्रांनो. चला तर कंटिन्यू ब्लॉग मध्ये आपल्या. नंतर मित्रांनो गेलो डायरेक्ट नायन्याबाई सोबत हड्डी आणायला, त्यांची चायनीजवरची हड्डी घेताना तो माझ्याकडे बघत. मग त्याला मित्रांनो ब्लॉग माहिती नव्हता, मी ब्लॉग स्टार्ट केला. तो एके नजरेने बघत होता की आता काय चाललंय. नंतर डायरेक्ट त्याला बोललो, तू ड्रायव्हिंग कर. बघा कशी ड्रायव्हिंग करते, त्याला वाटतं मी हिरोच आहे. हड्डी देऊ इथं दुकानानं आपल्या. दोन आणली नाही ना बोलते. घे मामा हड्डी. मित्रांनो हड्डी ठेवली, आता जाऊ पुलाव बघूया कसं. तर मित्रांनो आता चाललो पुलाव बघूया. तर तुम्हाला बोललेलो मागाशी घरी गेलो चिकन शॉप गेलो, हड्डी पिठी आणली आणि बोलली दुकानात बोललो तुम्हाला. तर पुन्हा एकदा बोलतो. आता जाऊ पुलाव बघूया. पुलाव कसा काय लोकेशन आहे आणि ऊन आलेला आहे. ऊन आलाय की म्हणजे कसा आले. मी ब्लॉग बनवणार आता, ब्लॉग बनवेन. तुमचा प्रेम आहे म्हणून मी ब्लॉग बनवते 100%. पुढं चल. काही आता बाबूला हल्ल्या पुलाव. आता 2 शब्द तू बोलू शकतात, माईकान बोल 2 शब्द. काय माईक ना, सॉरी आपला मोबाईल लावते तर पाठीकर नाही ना जरा. ब्लॉग घे, बोल काय 2 शब्द. चालू ठेव रे तू कॅमेरा, तू बोल 2 शब्द. हॅलो गाईज, आम्ही पुलाव आणू शकतो. आता करण पुलाव आणला. काय बोल आता, नीट बोल. त्यांनी पुलाव आणलाय. इकडे बघ, कॅमेरा तिथं चालू आहे आपला. इंटरव्ह्यू तुमचा चालू आहे तुमचा. जाऊ दे, खपला काही. बोल, लाईक करा, शेअर करा. मग मित्रांनो नियांची थोडीशी मुलाखत घेतली आणि मी घेतली गाडी चालवायला. आणि बघू आता गाडी चालवते. आणि विचार चाललेला की रील बनवायला जावाचा होता, पण गेलो नाही. बघू उद्या जाऊ रील बनवायला. आता सिनेमॅटिक बघा जरा कसा करते त्या. तर मित्रांनो, त्या दिवसा ब्लॉग आज कंटिन्यू करते मी. आज चालले केस कापायला. खूप दिवस झाले केस पण कापले आणि रील पण येत नाही आपल्या. पटापट रील येत जातील आपल्या चॅनलला, यूट्यूबला पण आणि इंस्टाला पण येत जातील. तर तुम्ही ब्लॉग शेवटपर्यंत बघा. चला आता चाललो केस कापायला गेलो, तिथं डायरेक्ट ब्लॉग स्टार्ट करू आणि बघूया आजचा दिवस कसा काय जाते. सो तुम्हाला सांगा, तुम्हाला कसा ब्लॉग आवडतंय, कुठं जायला ते मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासारखं ब्लॉग काढत राहीन आणि शेवटपर्यंत बघा. चला मित्रांनो, आता केस कापायला डायरेक्ट भेटू, बघूया. चला तर मित्रांनो, आता केस कापून आले. केस कापायला गेलो तो, भरपूर गर्दी होती. 2 तासानंतर डायरेक्ट नंबर लागला आणि आता केस कापला. आता केस कापून घरी चाललो आहे. तर बघूया, घरी जाते, अंघोळ करते आणि रील बनवायला जावाचं आहे की नाही
मित्रांनो फिक्स तर नाही, बघू. पप्पा आलो डायरेक्ट भेटू, म्हणजे पप्पा आलो डायरेक्ट पप्पांची गाडी घेऊन नंतर जाऊ रील बनवायला. तर तुम्ही बघत राहा, आपण डायरेक्ट आता रील बनवायला भेटू. आणि यो आपला लोकेशन आहे, यो आता फेवरेट लोकेशन झालेलं आहे, कारण की या लोकेशनला मी दररोज नाही बोलू शकत मित्रांनो. हप्त्यातून 2दा-3दा व्हिडिओ बनवायला 100% येते, पण इथं मस्त वाटते, शांत शांत. यो सुजल घरात रील स्टार. मित्रांनो बघूया कसा ब्लॉग होतं. ही टी शर्ट आता चेंज करू आणि पिवली टी शर्ट घालू, त्या दिवस घातलेली ती टी शर्ट घालू पुन्हा एकदा आणि रील बनवू. बघूया आणि रील कशा होतात त्या आपल्या यूट्यूबला शॉर्टला पडल्या असतील. मी प्रत्येक ब्लॉगमध्ये सांगते, आपला इंस्टा आय डी पुन्हा एकदा देते, फॉलो करून घ्या बाई, सगळ्यांना फॉलोबॅक भेटेल 100%. चला मित्रांनो आता ब्लॉग बघा. तर मित्रांनो आता आम्ही चिचाना आले आहोत आणि चिचाना खास आमनसांच्या घरी आले आहोत. आणि यो तुम्ही विचार कर, असे टावेल काय घेतला डोकं, टावेल घेतलेलं आहे, ऊन लागते म्हणून मित्रांनो टावेल घेतलाय, बाकी काय नाही विषय नाही. भाई काय बोलते ये इकडे आता ये ब्लॉग स्टार्ट केला ये ते भाई काय बोलत नाही. बघू आता चिचा कशा खाताना आणि बघूया आता आवरेला आलो चिचा बघायला, काय माहिती नाही. अमन बोलला चिचाना जावाच आहे म्हणून आलो त्यांच्या घरा डायरेक्ट. तिथून जाऊ आणि चिचांचा कुठं स्पॉट आहे तो नाही माहिती, पण तुम्हाला दाखवू. चिचा जर भेटल्या तर 100% दाखवू, नाही जर भेटल्या तर नाही दाखवायचो. पण तुम्ही बघत राहा ब्लॉग. चला आता स्टार्ट केला ब्लॉग. फक्त यो भाई रस्ता बघू शकता, बेकार रस्ता आहे भन्नाट. इथून मला वाटतं आदल्या आहोत यो पूर्ण अख्खा तिथून आलो, भरपूर चालत आलेलो आहोत आम्ही आणि इथून आलो मस्तपैकी. आता मला रस्ता माहिती नव्हता, हे रस्ता दाखवला आणि इथून आता चालले होते. तर बघू कोण चढते चिचव, तुम्हाला दाखवू चिचव कोण चढणार आहे तो. तर ब्लॉग तर स्टार्ट केला, बघूया कसा होतंय. तुम्हाला तर मजा तर येईल थोडीशी, कारण की चिचा बघल्या नाही, चिचा बघल्या पाणी सुटेल तोंडाला तुमचे 100%. काय मग चर मित्रांनो भाई चरवते, घेऊ नको का. नाही मी नॉन स्टॉप घेते ब्लॉग डायरेक्ट. यार काय ना थंबनेल भेटेल. हो चाराची माहिती आहे की र, चरला नसेल नाही झाडावर चरलो तुम्ही टोकाला. मग तू भारी का भारी तर यश भाई इथं चरलेला आहे. आणि तुझ्या बोल हे घ्या 2 आहेत बघा या टाक खाली. अमन हा तो मान गडी. चीज पहिली चीज कुठे आहे चीज अमन दाखव. देख र गाई चीज गवलेली आहे. तुम्ही बघा पाणी सुटलं असेल पण देणार नाही कोणाला. तुम्ही फक्त बघून एन्जॉय करायचे आमच्या. अरे नीट बोल चांगला बोल, जरा चांगला बोल. भाई सॉरी टाकायचं हे अमन चिता बघ काय सांगा कसं चराला बस जिरली आमची काही रा. अमन भाई कत्ती वरती तरलाय बघू शकता मित्रांनो. पतंगा नाही इथे बना चिता जाम लांब आणलाय, एकदम जंगलात आणलाय आतमध्ये चिचाना खास. आवराला मानते काय कधी कोण. हे कुठे चिच आहे दाखव मित्रांनो. अमन भाई अरे थांब फदून लेम काढलाय. किती मोठी चिच आहे बघू शकता. साईज काय ते बोलतात 2 किलो का 8 इंच नको. आणि तुम्हाला सांगायचं विसरलेलो, हा स्पॉट आहे ना जुई काय जुई काय बोलतात जुई काहीतरी असा बोलतात. बरोबर आहे ना दाद्या. हा ते काहीतरी बोलतात, त्यांच्या गावानं आले आहोत खास. अमन बोलला म्हणून आलो, नाही तर भाई नसतो आलो. ए डगो बिगो नको मारू, लागल कचकन ढकलं बिकलं त्याचे भाई, वर्षी खाली येईल तो कचकन. भाई दिसते का कुठे कुठं आहेस. इसला अरे बाई ही चीज काढते बघ आला ना त्याच्या कालन दिसायचं नाही तू त्या पालन जाऊ दे आता नाही तरी दिसतय. यशचे टी शर्ट जरा म्हण कॅच इकडं भाई चालू कर सांगलेलं आहे. इतक्या चिचा आणि कधी हाणे त्या माहिती नाही वरती. बघू आता तो दाखवेल एक चिचा. तुझ्या भाईचा फॉर्म नाही, फॉर्म का सॉरी तुझ्या फॉर्म आहे. हे कती काढल्यास रास आणले भाईनी चिचा. साईज बघू शका, साईज चिंबोरी नाही साईज करते नाही बोलायला काय होते. चिमोऱ्यांचा ब्लॉग घ्यावा तेव्हा जावाच आहे यशू. चला तुमची थोडं जास्त होते का कमी नको करू. इतक्या चिचा कारल्या आधी फेकते तो.
बस होते तू घरा नेते नाही या काय नाही तुझे आता खपते आपल्याला अरे बस झालं चला बस झालं तर नाही घराने कार्टून घे तुला नको अरे कोणला आवऱ्याचीचा खाशीव घाय नक्की मी मसाला मिक्स कर बाब्या लक्ष ना भाई बस पडू दे घे तू चालणी आहेस तर काय करायचा ये अरे मीठ कमी पडलाय मसाला नाही मीठ जास्त ही साखर आणली माझ्या याच्या 4 कप चहा होती चिचा घरा घेऊन चाललाय बाई हे चल आता खा हॅन्सम दिसत नको करण घे करून घे चिचा मित्रांनो चिचा बघू शकता आता चिचा खाव नंतरच भेटू कारण की पोटान खिरशिव आमचे नोय आया मीठ मसाला दिसत ना जास्त पण साखर त्याच्यात दिसते ना साखर का आणली याने तिखट लागते हो तर भाई साखर तो नुसता गोर गोर लागते माझा तिखट काय गेला उडला समजलाच नाही ही बघा साखर ही 1/2 किलो साखर आणली ना मसाला आणलाय फक्त 100 ग्रॅम नसेल 50 ग्रॅम आहे तो 50 ग्रॅम मसाला न मीठ मसाला मिळून 100 ग्रॅम असं करता काय रे स्वतः ब्लॉग कोण आहे हो करण पाटील स्वतः ब्लॉग गाईस अमन शेट्टीकडे खाते हो गुपचूप मित्रांनो भरपूर बाहेर कॉल आलेला बोल नाही बोल हाय गाईज काय हाय गाईज भाई नवीन ब्लॉग तुझ्या काय नाव काय भाई काय बेकार रस्ता आहे रे यो राडा उरवतीन पोरा नो खन्नीची चिंबोरी आणलेली त्या अण्णांनी बघू दाखव रा खोल जरा नीट खोल भाई ना ते टाकशील अंगावर आता निळ शिंगड कारलेला चिंबोरी खन्नीची चिंबोरी कमेंट करा नक्कीच पण भेटायची नाही कोणला भारी गावली ना पुण्यानं अण्णा कुठे गेलो आतमध्ये गेलो भाई इथं चिंबोरी गावली खन्नीची बेकार चला अमन शेट